ओम षट्रूपाय विद्महे लेण्याद्रीपसाय धीमहि तन्नहो गिरिजात्मजः प्रचोदयात। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे तुम्हाला श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्री बद्दल महत्त्व व इतिहास सांगणार आहे। श्री गिरिजात्मज गणपती मंदिर लेण्याद्री हे महत्त्वाच्या गणेश मंदिरांपैकी एक आहे आणि अष्टविनायक मंदिराचा भाग आहे। या मंदिराचे दुसरे नाव गिरिजात्मज आहे। याचा अर्थ गिरिजा, देवी पार्वती यांचा पुत्र। अष्टविनायकांच्या 8 मंदिरांपैकी हे टेकडीवरील एकमेव मंदिर आहे। अष्टविनायक यात्रेच्या शास्त्रोक्त क्रमानुसार हे मंदिर 6वे आहे। या मंदिरात भगवान गणेशाचे प्रकटीकरण त्याच्या बालरूपात किंवा बाळाच्या रूपात आहे, म्हणूनच त्याला गिरिजात्मज म्हणतात। असे मानले जाते की देवी पार्वतीने येथे तप केले, त्या ठिकाणी गणेशाची उत्पत्ती झाली। हे अतिशय विलक्षण मंदिर आहे, जिथे बौद्ध लेणी आणि एक हिंदू मंदिर एकत्र आहे। या मंदिरात जाण्यासाठी 300 किंवा त्याहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात। श्री वरदविनायक लेण्याद्री हे कुकडी नदीच्या वायव्य तीरावर वसलेले आहे। ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे। लेण्याद्रीच्या शब्दाचा अर्थ लेण्यांचा डोंगर आहे। ते लेण्यांच्या मालिकेचा एक भाग असल्याने मंदिरात पोहोचण्यासाठी लोकांना टेकडी चढावी लागते। मंदिराचे स्थान असे आहे की कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता देखील नाही। सूर्यप्रकाश नेहमीच मंदिराला प्रकाशित करतो। जुन्या साहित्यात या ठिकाणाचे उल्लेख जिरापूर किंवा लेखन पर्वत असे आहे। गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली। त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले। भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली। गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला। असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिला। या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला। देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही। या मूर्तीची सोंड डावीकडे आहे। मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहे। मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडित आहे। हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही। मंदिरासमोर पाण्याची 2 कुंडे आहेत। असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या। तर मी या ठिकाणी भेट दिली आहे, तुम्ही पण नक्कीच भेट द्या व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।